आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। प्लास्टिकवर बंदी असताना कृत्रिम फुलं का वापरली जातात त्यावरही बंदी असावी अशी मागणी आमदार विक्रम पाचपुते, पंकजा मुंडे आणि जयंत पाटील यांनी सभागृहात केली। जैसलमेरमध्ये भारतीय संस्कृती आणि समरसतेचा महाकुंभ होणार आहे। जैन समुदायाच्या चादर महोत्सवात देशभरातल्या विविध धर्म आणि पंथांचे वैचारिक मंथन होणार आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत महोत्सवाचा शुभारंभ होणार अशी माहिती मंगल प्रभात लोढा यांनी दिली। लॉंग मार्च संदर्भात दिलेलं आश्वासन सरकार पूर्ण करणार असून लवकरच सुरगाणा इथं राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस भेट देऊन इतर वनजमीन संदर्भात अडचणी समजून घेणार आहेत असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं कम्युनिस्ट पक्षाचे नेते जे.पी. गावित यांनी म्हटलं। महाराष्ट्रातील बोलीभाषांचा उत्सव नव्या पिढीसमोर येण्यासाठी हे संमेलन आहे। मागच्या संमेलनाला अजित पवार उपस्थित होते, त्यांच्यामुळे आमचं बजेट 265 कोटी रुपये झालं असं म्हणत उद्योगमंत्री उदय सामंतांनी अजित पवारांच्या आठवणींना उजाळा दिला। मुंबईत गोमांस विक्रीचं प्रकरण समोर आलं। रमजानच्या महिन्यात गोमांस विक्रीचा प्रकार वाढत असून आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करा अशी मागणी संजय उपाध्याय यांनी केली। मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कांदिवलीतील बालभारती कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये मराठी भाषेतील फलक न लावल्याचा आरोप ठाकरे गटाचे अखिल चित्रे यांनी केलाय, तर कुलगुरूंना पत्र लिहून तात्काळ कारवाईची मागणी चित्रे यांनी केली। तीन पक्षांचे नेते ठरवत नाही, त्याला हायकमांडकडून हिरवा कंदील देत नाही तोपर्यंत राज्यसभेच्या जागेबाबत काही होणार नाही। आमच्याकडूनही 4 ते 5 जण इच्छुक आहेत। आमचा पक्ष हा राष्ट्रीय पक्ष असल्यानं आम्हाला ही जागा महत्त्वाची वाटते, आमची ही आग्रही मागणी असं विजय वडेट्टीवार म्हणाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मंत्री छगन भुजबळ यांनी व्हीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास केला। वादात सापडलेल्या व्हीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास केल्यानं चर्चा सुरू झाल्या। भिवंडी महानगरपालिका क्षेत्रामध्ये कचरा उचलण्यासाठी घंटागाडीवर सुरू असलेल्या हिंदी गाण्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विरोध दर्शवलाय। मनसे पदाधिकाऱ्यांनी मनपा प्रशासन आणि महापौर यांना मराठी भाषा दिनाची आठवण करून देत स्पष्ट भूमिका मांडली। मद्य लायसन प्रकरणांमध्ये दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना न्यायालयानं निर्दोष मुक्त केलं। यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली। आपण न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान केला पाहिजे असं म्हटलं। अरविंद केजरीवाल यांची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली, यावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली। भाजपाच्या आरोपांवर कोर्टानंही ताशेरे ओढलेत। आता त्यांच्यावर ज्यांनी आरोप केले त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांना तुरुंगात टाकावं अशी मागणी हे आदित्य ठाकरेंनी केली। भालचंद्र नेमाडे यांनी मराठी भाषेला नवीन पंख दिले। 6 ते 7 दशक या लोकांनी मराठीसाठी काम केलं। मराठी भाषा अभिजात आहे, सर्व दूर कशी नेता येईल यासाठी पुढील काळात विचार करू असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं। अधिवेशनाचा 5वा दिवस विधानसभा परिसरामध्ये आमदार रोहित पवार आणि मंत्री संजय शिरसाट यांची भेट झाली। अजित पवार अपघात तपास प्रकरणी दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती। महाविहारमध्ये अध्यक्ष आणि ट्रस्टी बुद्धिस्ट असावा। कायद्यामध्ये बदल करून अध्यक्ष ट्रस्टी हे बुद्धिस्ट असायला हवे। आमचे बुद्धिस्ट हेच ट्रस्टी असले पाहिजे, तर कुणी नको अशी आमची मागणी आहे असं रामदास आठवले यांनी म्हटलंय। मुंबईतील काही झोपडपट्ट्या ह्या केंद्राच्या जागेवर आहे, त्यांचं पुनर्वसन होत नाहीये। त्यांच्या झोपड्या तोडल्या जातात आणि लोक रस्त्यावर येतात। प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्याच्या पुनर्वसन योजना असतील त्या अंतर्गत पुनर्वसन करावे अशी मागणी खासदार अरविंद सावंत यांनी केली। माझी भूमिका आहे प्रकाश आंबेडकर आणि आमचा पक्ष एकत्र यावा, त्यांनी यावर विचार करावा। आम्ही एकत्र आलो तर खूप मोठी ताकद उभी राहील। मी अनेक वेळा प्रयत्न केले पण ते आले नाही। आम्ही जर एकत्र आलो तर समाजाचा फायदा होईल असं रामदास आठवले यांनी विधान केलं। राज ठाकरे यांच्यासोबत तासभर चर्चा केल्यानंतर आमदार रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। महाराष्ट्रात पोलीस अजित पवार अपघात प्रकरणात एफआयआर दाखल करण्याबाबत रोहित पवारांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं। सातारा नगरपालिकेचा अर्थसंकल्प जाहीर होत असताना महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सभेवर बहिष्कार टाकला। विकास कामांसंदर्भात महाविकास आघाडीनं केलेल्या अर्जाचं उत्तर न आल्यानं महाविकास आघाडीनं सभेवर बहिष्कार टाकला।
महाविकास आघाडीतील सर्व पक्ष राज्यसभेच्या उमेदवारीवर दावा करतायत. यावर इच्छा प्रत्येकानं व्यक्त केली तरी निर्णय एकमतानं घेऊ अशी प्रतिक्रिया पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली. ठाण्यात पंतप्रधान मोदींच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीनं बॅनरबाजी केली. एप्सिन फाईल, भारत अमेरिका व्यापार करार आणि राफेल खरेदीवरून मोदींच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली.